रायगड काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंड येथील सभेनंतर काही संघटनांकडून करण्यात आलेल्या कथित शुद्धीकरणाच्या प्रकाराचा रायगड जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी संविधानातील अनुच्छेद 14 आणि 15चा दाखला देत समानता व भेदभावमुक्त समाज व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले। कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीमुळे एखाद्या ठिकाणाचे शुद्धीकरण करणे ही कृती संविधानाच्या मूलभूत मूल्यांशी विसंगत असल्याचे त्यांनी सांगितले। अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा आणि बंधुभावाला धक्का पोहोचत असल्याची टीकाही करण्यात आली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदविला। संविधानाच्या मूल्यांचे रक्षण आणि सामाजिक समानतेसाठी काँग्रेस सातत्याने संघर्ष करेल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। आपल्याला माहितीच आहे, थोड्या दिवसांपूर्वी आमचे आदरणीय नेते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब यांचा उत्तराखंड इथे फार मोठी सभा झाली। परंतु ती सभा झाल्यानंतर काही संघटनांनी जे आता बघा आपल्याला माहिती आहे देशामध्ये काय परिस्थिती आहे, त्या संघटनांनी त्या तिथे शुद्धीकरण केलं। 100% जे शुद्धीकरण केलं ते चुकीचं आहे। माझ्या हातामध्ये संविधान आहे। आपल्याला माहिती असेल संविधानातला जो आपला अनुच्छेद आहे 14 आणि 15, 14 मध्ये बाबासाहेबांनी आपल्याला समानतेची सर्वांना म्हणजे ते कोणी असो, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, दलित असो, सर्वांना सारखे अधिकार आणि समानता दिली आणि कायद्यापुढे सर्वांनाच सारखे आपल्याला ठेवलेत। आणि 15 मध्ये काय सांगितले तर तुम्ही तुमच्या जातीमुळे तुमचे जे काय तुम्ही वंश असेल त्याच्यामुळे कुठेही कोणी तुम्ही असमानता दाखवणार नाही आणि कोणताही भेदभाव करणार नाही। परंतु जे यापूर्वी होत होतं देशामध्ये तेच हे भाजप सरकार किंवा त्यांच्या ज्या संघटना आहेत हे करतात आणि हे अतिशय चुकीचं आहे जे त्यांनी त्या दिवशी शुद्धीकरण केलं। त्याच्यासाठी म्हणून आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील आणि इतर मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार आज हा इथे निषेध मोर्चा आम्ही आयोजित केला। त्याला भरभरून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्वच आमचे सर्व अध्यक्ष असतील, बाकी सर्व मंडळी नेते असतील ते आले आणि ही जी कृती आहे हे जी केली त्याचा 100% काँग्रेस पक्ष निषेध करत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।